मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो चंदीगडमधून। बीना जयंत नारायण पेटकर पीयू कॅम्पस या ठिकाणी राहतात चंदीगडमध्ये। त्यांच्याशी आज आपण बोलणं करणार आहोत, त्या माऊलीला भेटणार आहोत, नारायण पेटकर कुटुंबाला भेटणार आहोत। पाठी सगळे उत्साहामध्ये उभे आहेत, स्वागतासाठी सज्ज आहेत पीयू कॅम्पस चंदीगड इथे। नमस्कार, मी बीना नारायण पेटकर। माझा जन्म नारायणपेटला झाला। ते हैदराबादहून 4 तासाचा रस्ता आहे। माझं बालपण खूप मजेत गेलं। लग्न करून इकडे आम्ही हैदराबादला आलो। माझे मिस्टर जयंत नारायण पेटकर ते पंजाब युनिव्हर्सिटीमध्ये प्रोफेसर आहेत। मला चित्रकलेची खूप आवड आहे। मी बरीच काही पेंटिंग्स वगैरे बनवले। मी आता इतकी एडजस्ट इथे झाले कि आता मला भाषेचा बिल्कुल प्रॉब्लम येत नहीं। आदेश भाऊजी के लिए मैं बहुत एक्साइटेड हूँ। वो कब हमारे घर पधारेंगे और मैं उनका कब वेलकम करूँगी। सारी तैयारियाँ हो चुकी है, बस आप आ जाइए। गोड स्वागत केलेलं आहे। आता घ्या उखाणा। ज्योत दिव्याची मंद तेवते देवापाशी, जयंतरावाचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी। अरे वा, आता तुम्ही पण पाठ केलं ना उखाणा? नाही, मला पहिल्यापासून येतात। घ्या। सोलापुरी आहे। केळीचं पान चुरचुर करताय, बिनाचं नाव घ्यायला कसं तरी वाटतंय। द्या ओळख करून। हे माझे मिस्टर। नमस्कार, मी जयंत नारायण पेटकर। ह्या त्यागी मावशी आहेत। नमस्कार। नमस्कार। ही माझी बहीण आहे। नमस्कार। हे माझे भाऊ आहेत। नमस्कार। हे सगळा आमचा मित्र परिवार आहे। नमस्कार इथला। सगळ्यांना। नमस्कार नमस्कार। आणि या सगळ्या टीमने इतकं छान स्वागत केलेलं हे आहे। माझे स्टुडंट आहेत सगळे। हो का? दे आर ऑल मास कम्युनिकेशन स्टुडंट्स। बरोबर 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 बरोबर। सुरुवात करूया आजच्या गप्पांना। कुठलं बालपण? माझं बालपण नारायणपेठचं। नारायणपेठ म्हणजे कुठे? हे हैदराबादहून 4 तास लागतात ह्याला। तुमचं? मी सोलापूरला जन्मलो, पण माझं शिक्षण वगैरे हैदराबादमध्येच झालं। मी जन्म सोलापूर, फक्त जन्म सोलापूर। मग आई बाबा कुठे होते? आई बाबा पण म्हणजे ते सोलापूरचेच आहेत, पण ते नंतर वडिलांना हैदराबादमध्ये नोकरी मिळाली म्हणून ते हैदराबादला आले होते। मग तुम्ही महाराष्ट्रातून चंदीगडमध्ये कधी आला? मी 1985 मध्ये आलो इथं। 85 मध्ये लास्ट 35 वर्ष मी इथं आहे। पण तेव्हा लग्न झालं होतं? नाही, नाही। 89 मध्ये झालं लग्न। 89 मग तुम्ही फक्त कामासाठीच आला? कामासाठी चालू आहे। तो दिवस आठवतो ज्या दिवशी हे बघायला आले होते? हो, तुम्हाला आठवतोय? बिलकुल। कुठे गेला होता? हे ना हैदराबादला दाखवण्यासाठी कार्यक्रम ठेवला होता। तर माझी एक कझन आहे, म्हणजे ह्यांची जी नणंद आहे त्यांच्या बहिणीच्या घरी आले होते हे सगळे। आम्ही तिथं बघायला गेलो होतो आम्ही सगळे। तर मी पहिल्यांदा बघत होतो ह्यांना, पण माझ्या मनात तर मी बघितलं ठरवलं, खूप आवडली होती मला। तुम्हाला? मला सांगा, लग्नाच्या निमित्तानं मुलगी बघण्याचा हा पहिलाच प्रसंग होता की त्यापूर्वीचा अनुभव होता? अनुभव बिलकुल नव्हता। नाही, मुलगी बघायचा हो म्हणतोय मुलगी बघायचाच म्हणतोय मी। नाही, हे पहिलं स्थळ बघितलं? हो। आणि बघितल्याबरोबर तुमच्या मनात? बघितल्या म्हणजे मी म्हटलं ठीक आहे नाही, चांगली आहे। तुम्हाला अंदाज आला हे असं आहे? मला म्हणजे ह्यांच्या अपीअरन्स पेक्षा मला चंदीगड सिटी पाहिजे होती। मी अपीअरन्सवर जास्त गेले नाही। काय हे लठ्ठ आहेत का, म्हणजे पतले आहेत का, चंदीगड बघायचं होतं, चंदीगड सिटीमध्ये यायचं होतं। आणि हे पंजाब युनिव्हर्सिटीमध्ये प्रोफेसर आहेत म्हणलं की मी आईला म्हणलं हो करून टाक। प्रोफेसर आणि माझ्यासाठी नाही, चंदीगड आजपर्यंत मी इतक्या भागात तुम्हाला सांगतो, हा कार्यक्रम मी 16 वर्ष करतोय। 16 वर्षात एकतर मुलगा आवडलेला असतो, त्याचं शिक्षण आवडलेलं असतं, त्याची एकंदरीत कुटुंबाबद्दलचं हे पहिल्यांदा आधी वहिनींनी ठिकाण ठरवलं आणि मग मुलगा ठरवला। हे वेगळंच आहे हो, अगदी वेगळं, अगदी वेगळं। म्हणजे ही कथा ऐकल्यानंतर माझ्या मनात ढोल वाजायला लागले आता। आणि ते मला आजच कळालंय ना। मी खरंच आज सांगते ही गोष्ट। इतकी वर्ष ते ह्याच्यात आहेत की त्यांना वाटलं मला वाटलं हा मीच आहे। बघितलं आता किती अंधारात होतो मी।
30 वर्ष. 30 वर्ष. नाही नाही, मग त्या दिवशी तुम्ही होकार दिला. हो, त्यांनी मला म्हणजे एक 5 प्रश्न विचारले. 5 प्रश्नाची उत्तरं मी खडाखड देऊन टाकली त्यांना. आतापर्यंत मी एकही प्रश्न विचारला नाही त्यानंतर. नाही ते नुसतं उत्तर देतोय. बरं, मसालेदार प्रसंग एखादा सांगायचा असेल इतक्या वर्षातला तर कुठला? एकदा आम्ही हे फुलब्राईट स्कॉलर होते. आम्ही अमेरिकेला गेलो होतो एकदा. तर आम्ही असंच म्हणालो की चला आता अमेरिकेला आलो तर डिस्ने वर्ल्डला जाऊया आपण. डिस्ने वर्ल्डमध्ये आम्हाला ते रोलर कोस्टरवर बसायचं होतं, पण भीती वाटत होती. पण आम्ही गेलो डिसेंबरच्या महिन्यामध्ये. खूप गर्दी होती. हे म्हणाले चल आता तुला बसवतो आणि तू बघ, तुला आता म्हणजे तुझी भीतीच निघून जाईल तू त्याच्यावर बसले की. मग आम्ही गेलो नाही, तिथे. पण तिला एक गोष्ट सांगितलं मी की सगळे लोक ओरडतात, तू पण जोरात किंचाळायचं जेव्हा खाली येतो आपण. तू जर नाही ओरडली ना मग खूप घोटाळा होईल, तर यू हॅव टू शाउट. मग आम्ही म्हणजे आमच्यापेक्षा पहिली जी बॅच होती ना ती म्हणजे सगळे असे होते एक्झॅक्टली, म्हणजे असं बसले होते, ताठरले होते, म्हणजे चेहरे वगैरे विचित्र वगैरे झाले होते त्यांचे. असं करून ओरडायला लागले होते. कारण जो रॉड असतो ना तो इथं फक्त असतो आणि इथं सगळं काही नसतं, इथं म्हणजे रिकामं असतं. मग इतकी भीती वाटली. हे पहिले तर म्हणाले नाही मी नाही बसणार आता ह्याच्यावर, तुम्ही जा आणि तुम्ही बसा. तर हे म्हणाले मग तू डिस्ने वर्ल्डला येऊन काही फायदा नाही आहे. बरोबर आहे. मग मी म्हणले चला आता गणपती बाप्पाचं नाव घेतले, गणपती बाप्पा मोरया म्हणले. मग मी त्याच्यामध्ये बसले, काय व्हायचं ते बघायला येईल. मग ती म्हणजे रोलर कोस्टर कसं असतं, असं 90 डिग्री असं तो जातो वर. हो, आणि त्याच अँगलनी तो असा खाली येतो. बरोबर झालं. तो असा जसं 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 वर जात गेलं मग सगळी माणसं वगैरे इतकी दिसायला लागली. मी म्हणलं आता डोळे बंद करते आता. मग मी डोळे बंद केले. जेव्हा ते अँगलनी वर गेलं आणि ह्या अँगलनी जेव्हा ते खाली यायला लागलं ना, तर माझा पोटातला गोळा ना बाहेर यायला लागला आणि मी अशी झाले एकदम. मी सांगतो काय झालं त्यानंतर. मी जोरात ओरडत होतो माझं मी, आणि थोड्या वेळाने हिच्याकडे लक्ष गेलं तरी तिने म्हणलं हीच एक संधी आहे, 15 वर्षाची काढून घ्या सगळी. एक दिलं चापट जोरात. कारण माझी दात खीळ बसली होती त्या वेळेला ना. हो का? आणि ती एकदम मी मारल्यामुळं मला मारता तुम्ही म्हणजे, आणि त्यातनं बाहेर आली ती. बरं, मग तिला खाली उतरल्यावर काय बघा, एक फटका देण्याचं रोमॅन्टिक ठिकाण कुठे? रोलर कोस्टरवर खाली येताना. हो. मग जेव्हा ते खाली आली म्हणजे 4 राऊंड घेऊन ती मग ती स्लो होती. मग स्लो होत गेल्यानंतर 10 मिनिटांनी मग मी थोडं मला ना रिलॅक्सेशन म्हणजे ह्याच्यामध्ये आले. तुम्हाला आता कळलं? त्या जेव्हा माहेरी जातात, परत येतात, तेव्हा ही धूळ इथे का, चाव्या का, तो जो फटका आहे ना तो 30 वर्ष तुम्हाला आता सहन करावा लागतो. पण जाता की नाही सोलापूरला? खूप मी जात राहतो. तुम्ही या कधी मी हैदराबादला जात असते वर्षातून 2 वेळा वगैरे. 2 वेळा, बाकी सगळे इथे. त्यांना चंदीगडच आवडतं म्हटलं. तुम्ही जा कुठे जायचं तिकडे, मी इथेच राहणार. आणि हे शहर सुद्धा तसंच की या ठिकाणी अत्यंत शिस्त, आणि म्हणजे एखाद्याने सुंदर चित्र काढावं आणि नंतर ती नगरी बसवावी, तसंच काहीसं या ठिकाणी आल्यानंतर जाणवतं. अशा चंदीगडमध्ये एक छोटंसं आव्हान तुम्हाला आहे. घरामध्ये काही चिठ्ठ्या लपवून ठेवल्यात, आणि त्या चिठ्ठ्या लपवून ठेवलेल्या असताना एक एक चिठ्ठी शोधत तुम्हाला तुमच्या घरात ठेवलेली चांदीची अन्नपूर्णा घेऊन यायची. वेळ 1 मिनिटाची. जाणता राजा. आकाशवाणी. 30 सेकंद झालेली आहेत, फक्त 30 सेकंद राहिलेली आहेत. वेळ कुणासाठी थांबत नाही. निसर्ग चित्र. 10, 9, 8, 7, उपवासाचा पदार्थ. 6, 4, फ्रीज मध्ये 3, 2. पहिली चिठ्ठी तुम्हाला मिळाली, चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं, अभिनंदन. दुसरी चिठ्ठी मिळाली, चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला, अभिनंदन. तिसरी चिठ्ठी मिळाली, चांदीची तुळस तुम्हाला मिळाली, अभिनंदन. आणि चांदीची अन्नपूर्णा सुद्धा तुमच्या घरात आली, अभिनंदन.
आणि वहिनींना सुहाना अंबारी मसाले यांच्याकडून मिळते आहे भेटवस्तू. तुमच्याबद्दल यांना काय बोलायचंय ते मला ऐकायचंय. आजच्या प्रोग्रामसाठी आणि स्पेशल तुमच्यासाठी 4 ओळी लिहिल्या. अरे वा. तुमचं इजाजत चाहते. अरे हो, आणि हो, आहे. काही चुकलं तर माफी अरे असावी. नाही नाही नाही. वाजले का 6 घडी पहा आहे भारत दौऱ्यावर घेऊनी होम मिनिस्टर आले सौबीनाकडे साहेब श्री बांदेकर गोष्टी गमती आणि जुन्या आठवणी आणतात ओठांवर हसू कधी डोळ्यात पाणी देऊन अचूक उत्तर मिळतो गिफ्ट हॅम्पर वाढतो आमचा अभिमान मिळतो पैठणीचा सन्मान गोड आठवणींचा सुवास माऊलीचा आशीर्वाद बांदेकर साहेब तुम्हास खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद. फार सुंदर तुम्ही लिहिलं त्याबद्दल धन्यवाद. मला अगदी म्हणजे ना ते पूर्वीच्या काळातल्या जात्यावर बसून ओव्या होत्या ना तसंच ऐकायला मिळालं. थँक्यू. एक सांगायचं आहे की नारायणपेठचे जे लोक म्हणजे जे महिला आहेत ते सगळ्या सुगरण आहेत आणि बीना वहिनी पण एवढ्याच मोठ्या सुगरण आहेत. फार मस्त जेवण करतात. अरे वा. हो म्हणजे त्यांच्या हातच्या भाकरी पिठलं आणि झुणका हे सगळं खाण्यासारखं असतं. आमचे बघितलं आम्ही चंदीगडमध्ये आल्यानंतर रोटी सरसोदा साग वगैरे असा विचार करतोय आणि हे परत मला घेऊन जात आहेत महाराष्ट्रात. पण महाराष्ट्रातली भाकरी पिठलं याची मजा जगात कुठेच नाही. बहुत ही सौम्य, बहुत ही मिलनसार और बहुत ही हंसमुख स्वभाव की. और सबसे बड़ी बात यह है कि इन्होंने महाराष्ट्र की जो सुंदर सुंदर साड़ियाँ हैं उस कल्चर को इन्होंने पंजाब और इस एरिया में प्रमोट करने में बहुत बड़ा मैडम का योगदान है. बॉर्न एंड बॉटअप इन चंडीगढ़ हूँ, बट जिस तरह का मैं माहौल देख रही हूँ एक महाराष्ट्र वाला मुझे बहुत ही अच्छा लग रहा है. टू बी फ्रैंक मैंने होम मिनिस्टर देखा नहीं है, बट आज के बाद मैं देखूंगी. अरे वाह. है ना. और बीना मैम से मैं कांटेक्ट में लास्ट 4-5 इयर्स में आई. स्टाफ क्लब में हम मिलते रहते हैं और उनके बारे में अगर मुझे बताना है तो आई वुड से शी इज़ वेरी एक्सट्रीमली एनर्जेटिक, एक्सट्रीमली लाइवली पर्सन. और ना ही वो अपने हम उम्र जो हम कहते हैं कि अपनी एज ग्रुप के साथ ही शी इज़ वेरी फ्रेंडली एंड यू नो शी कैन क्रिएट अ कनेक्ट, बल्कि बच्चों के साथ भी इक्वली शी इज़ वेरी फ्रेंडली. एंड इवन सर भी जो हैं, सर मेरे सीनियर कलीग हैं एंड वेरी मोटिवेटिंग, वेरी एनकरेजिंग. और आज मैंने इनकी केमिस्ट्री देखी है, सो दैट इज़ दी अनदर यू नो लर्निंग पार्ट फॉर मी. कितीही बोललो तरी कमीच आहे. पण तरी सुद्धा आता या ठिकाणी एक छोटासा खेळ आहे. तुम्ही एक एक संधी आहे दोघांना. तुम्हाला 2 संधी, तुम्हाला 1 संधी. एक चित्र काढायचं आणि ते चित्र सगळ्यांना दाखवायचं आणि त्यांनी ओळखलं तर बक्षीस तुम्हाला मिळणार. पहिलं चित्र तुम्ही काढायचं. चेन्नई कुल्फी. एक हम अभी अभी आए हैं. आम्ही अजून खाल्लेलं नाही. कसं असतं ते बघून तर घेतो. चित्र काढून ठेवतो मोबाईलवर आणि हॉटेलमध्ये जाऊन चित्र दाखवतो. हे द्या मला. तुम्ही कसं नाही ओळखलं हे? नाही अवघड आहे. जमलं तर एकदा करा घरी आणि त्यांना द्या. अभिनंदन. हे पहिलं बक्षीस तुम्हाला मिळालं. अभिनंदन. बोलायचं नाही. नो ऍक्ट. वा वा वा. पण सगळ्यांनी ओळखलं. थँक्यू. अभिनंदन. अभिनंदन. तिसरं चित्र तुम्ही काढणार.
10 9 8 7 6 5 ऍक्टिंग नाही 4 3 2 वेळ संपली. थांबा, कोणी बोल नका, माझ्याकडे द्या. बघितलंय नीट सगळे सपने देखा? हा, सांगा काय आहे? लेपर्ड. पण वहिनी, मला ना हे जरा जास्तच हसता येत असं वाटतं. कधीतरी संधी मिळते. 30 वर्षाचा तुम्ही सगळा राग काढलाय हसण्याचा. वहिनी, कुठल्याही प्रकारे आले पण दिसत नाही. नाही पण हा मला चंदीगड मध्ये बघायला मिळेल का? काय असतं या खेळामध्ये, गुणवत्ता शोधायची नाहीये, तर त्यातून त्या माऊलीनं कायम घरासाठी आणि घराच्या सुखासाठी कायमच ती झटत असते. अशा वेळेला एक काही क्षण आनंदाचे. आता आनंद देत असताना मला माहिती आहे की चित्र काढताना बऱ्याचदा गोंधळ होणार आहे, तो तसाच येणार नाहीये. पण यांच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आलेलं हसू आणि निरागस निर्मळ असं हसू हे जास्त महत्वाचं आहे. सॅव्हलॉनकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. बरं, आता इतकं सगळं चांगलं बोलले, कसं वाटतंय? खूप बरं वाटतंय ऐकून. हो की नाही? पण जे बोलू शकत नाही ना ते लिहून दिलंय त्यांनी. खूप रागीट आहात. हो आहे. आधी सांगायचं ना, मी निघू का? तुमच्या रागावर सगळेच येत आहेत. पण नाही असं नाही. हा, नाही, हे हे चुकीचं आहे. केवढं लिहिलंय? नाही नाही, हे चुकीचं आहे. प्रत्येक जण रागावरच नाही लिहितोय. नाही, हे चुकीचं आहे. पण बीना वहिनी से मेरी शिकायत है कि वे सुंदर सुंदर मराठी साड़ियाँ मुझे गिफ्ट क्यों नहीं करती. हे मॅम ने लिखा होगा. वेदलं किती म्हणजे एकीकडे खूप छान, पण तुमच्या रागावरती सगळे येऊन पोहोचलेले आहेत. आजपासून स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला करा? राग थोडासा कमी करण्याचा प्रयत्न करेन. जराही चेहऱ्याकडे बघून होईल असं वाटत नाहीये मला. खरं काय वाटतं? होईल होईल होईल. होईल. थँक्यू सो मच. माझी पूर्ण आशा आहे. हो ना. अपेक्षा सांगा त्यांच्याकडे. तर माझ्याकडे म्हणजे ती माझी जेवढी अपेक्षा होती ती सगळी खरी ठरली आहे. बरोबर बरोबर. तर माझ्या खरं तर माझी काही अपेक्षा नाही आहे याच्याकडनं. जसं ती घर चालवती आहे तसंच चालू ठेवा बस. बरोबर. ते साफसफाई वगैरे सगळं ते कधी कधी मग ते चांगली, माझी हेल्थ चांगली राहते त्यासाठी. तुमची त्यांच्याकडनं काय अपेक्षा आहे? ते राग आणि वेग, खूप फास्ट गाडी चालवतात, ते कमी करायला पाहिजे. गाडीवर का राग काढता? दुसरं काही प्रवाह नाही. खूप वेगाने गाडी चालवतात. आजपासून स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर तुम्ही कुठला करा? 2, रागही कमी करेन आणि वेगही कमी करेन. व्हेरी गुड. नाही नाही, काय आहे, आजपर्यंतच्या आयुष्यामध्ये तुम्ही खूप वेग पकडला म्हणून हे सगळं वैभव आणि ही एवढी मोठी संपत्ती उभे करू शकलेले आहात. बरोबर पण आहे. आता वेळ आलेली आहे की त्या जेवढं आहे वेगाचा तेवढे पुरे. म्हणजे आनंद लुटण्याची. बरोबर. तर त्या वेळेला स्वतःच्या तब्येतीची काळजी घेणं हीच आमच्याकडनं प्रार्थना आहे जरूर तुम्हाला. आज क्षमा मागायची असेल तर कोणाची? यांची आईची. का? त्यांची आई मला सारखं म्हणत होती की हिला तुम्ही सांभाळून ठेवा, नीट ठेवा, आणि मी तसं केलंही आहे. तर पण त्यांना कधी कधी वाटतं की अजून थोडी सेवा करायची. तुम्ही आज सॉरी म्हणायचं तर कोणाला? माझ्या म्हणजे आईवडिलांना, ते जिथं कुठं पण असतील, ते आता नाही आहेत, पण ते जिथं कुठं पण असतील, आणि माझ्या भावा बहिणींना ज्यांचं पण मी मन वगैरे दुखवले असेल, आणि ह्या माझ्या मित्रपरिवारांना ज्यांना पण मी त्यांचं मन वगैरे काही दुखवलं असेल, तर मला मनापासून तुम्ही सगळे क्षमा करा. आपण बघितलं, हसता हसता पटकन काहीसा चेहरा गंभीर पण झाला, पण त्यात सुद्धा एकमेकांवरचं प्रेम, जिव्हाळा आणि नातं अधिक घट्ट आहे, आणि ही नाती सुद्धा त्यांनी आत्मीयतेने जपलेली आहेत. या दोघांनाही शुभेच्छा. आणि आता क्षण आलेला आहे तो सन्मानाचा. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. वहिनींना तथास्तू पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन.
आणि तुमच्यासाठी ही आजची आठवण. या संपूर्ण कुटुंबाला चंदीगडमध्ये शुभेच्छा देऊया आणि आजचा भाग इथेच संपवूया. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात चंदीगडमध्येच. नमस्कार.